जंगल एवढं शांत पसरलेलं होतं ना की स्वतःचं हृदय धडधडताना ऐकू येत होतं. त्या शांततेत अचानक आकाशातून एक दिव्यसा प्रकाश जमिनीवर उतरला. प्रकाश हळूहळू कमी झाला आणि तिथून बाहेर आले एक साधे दिसणारी संन्यासी, पण डोळ्यात मात्र संपूर्ण विश्वास रहस्य. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, तेच होते भगवान दत्तात्रय. पण त्या दिवशी दत्तांना भेटायला काही साधे जीव येत नव्हते. येऊन पोहोचत होते 4 भटकणारे आत्मे आणि एक दिव्य माता. दत्तांनी अचानक कानातला एक किणकिण आवाज ऐकला. ते वळले आणि दुरून 4 कुत्रे धडपडत धडपडत येताना दिसले. सगळेच जखमी झालेले, शरीर चिखलाने माखलेलं, डोळ्यात भीती आणि पोटात भूक असलेले. पण तरीही ते दत्तांच्या जवळ येत होते. का? तर कारण भटके जीव जिथे खरी करुणा असते ना, तिथेच धावत पोहोचतात. त्यांना घर कुठे आहे ते शब्दात नाही, पण हृदयाने कळतं. जिथे जगाने काठी उचलली असती, तिथे दत्तांनी हात पुढे केला. एक एक कुत्रा त्यांच्या पायाशी बसला, जणू त्यांना अनेक जन्मानंतर आसरा मिळाला होता. दत्तांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि त्या स्पर्शात अशी माया होती की ते 4ही जीव शांत झाले. जसेच दत्तांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, तसाच एक चमत्कार घडला. त्या 4ही कुत्र्यांच्या तोंडातून मानवी आवाज निघाला. प्रभू, आम्ही कुत्रे आहोत. त्या आवाजात ऊब होती, सत्य होतं आणि अनोखी शक्ती होती. आम्ही तुमचेच स्वरूप, 4 वेदांचे रक्षक आत्मे आहोत. पहिला पुढे आला आणि म्हणाला, मी ऋग्वेद, सत्याचा रक्षक आहे. दुसरा शांतपणे म्हणाला, मी यजुर्वेद, कर्म आणि कर्तव्याचा रक्षक करणारा. तिसरा मंद स्वरात म्हणाला, मी सामवेद, भक्ती, संगीत आणि शांतीचा रक्षक आहे. आणि चौथा उभा राहून म्हणाला, मी अथर्ववेद, आरोग्य, विज्ञान आणि उपचारांचा रक्षक आहे. ते म्हणाले, प्रभू, मानव जगात आम्हाला हळूहळू विसरलं जात आहे. आम्हाला तुमच्यासोबत राहू द्या. मानवाला पुन्हा मार्ग दाखवायचा आहे. दत्तांनी वेदांच्या आत्म्यांकडे पाहिलं. तेवढ्यात दुरून एक उजळ प्रकाश वेगाने येऊ लागला. जमीन जणू त्या प्रकाशाने उजळून निघाली आणि त्या प्रकाशातून उभी राहिली कामधेनू माता. तिच्या पायाखाली फुलं उमलत होती. तिच्या श्वासात सुगंध होता आणि तिच्या डोळ्यात मातृत्वाचा सागर होता. कामधेनूने दत्तांच्या समोर मस्तक झुकवलं आणि ती म्हणाली, प्रभू, जगात संपत्ती तर आहे, पण मानवाच्या मनात ममता उरली नाही. लोक श्रीमंती मागतात, पण दया, करुणा, प्रेम हे विसरलेत. मला तुमच्या मागे चरू द्या, जेणेकरून जगाला आठवत राहील, जिथे दया आहे तिथेच दैव आहे. दत्तांनी 4 कुत्र्यांकडे पाहिलं, मग कामधेनूकडे पाहिलं आणि शांत आवाजात ते म्हणाले, तुम्ही सगळे माझ्यासोबतच राहाल, कारण सनातन धर्माचा पाया म्हणजे सत्य, कर्म, भक्ती आणि विज्ञान करुणा. आणि तुम्ही 5 जण हीच त्या 5 शक्तींची प्रतिमा आहात. त्या दिवसांपासून 4 वेदांच्या आत्म्यांनी कुत्र्यांच्या रूपात दत्तांच्या पुढे चालायला सुरुवात केली, जगाला मार्ग दाखवण्यासाठी. आणि कामधेनू माता दत्तांच्या मागे उभी राहिली, जगाला मायेचा, करुणेचा, समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी. दत्तात्रय मधोमध जणू पूल, ज्ञान यांना जोडणारे. म्हणूनच आजही दत्तांची प्रतिमा पाहिली की दिसतात 4 कुत्रे पुढे, सत्य, कर्तव्य, भक्ती, विज्ञान दाखवणारे आणि एक गाय मागे ममता, दया आणि समृद्धी देणारी. आणि मधोमध दत्तात्रय, जे सांगतात, ज्ञान नसले तर अंधार होतो, करुणा नसेल तर कठोरता, आणि दोन्ही मिळून बनतो दत्तांचा मार्ग. हीच आहे दत्तांच्या 4 कुत्र्यांची आणि कामधेनूची दयाळू, दिव्य, जीवाला भिडणारी कथा. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर परमात्मा कथा सागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय दत्तात्रय.